आज तुम्ही खरं तर पहिल्यांदा पाऊल ठेवला विधान भवनामध्ये, मात्र शपथ घेतली नाहीये, नेमकं कारण काय? नाही, मगाशी महाविकास आघाडीच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की हा जो काही निकाल आलेला आहे हा निकाल कोणालाही मान्य नाही आणि म्हणून आम्ही जिंकलेल्या आमदारांनी आज निषेध म्हणून शपथ न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढे जसं आमचे 3 पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील तसं आम्ही काम करू. जी खरं तर तुम्ही युवा नेतृत्वात युवकांच्या प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही खरं तर इकडे येणार आहात, सोबतच मतदारसंघातील अनेक प्रश्न तुम्ही मांडणार आहात, मात्र आता शपथ नाही घेतली, पुढची भूमिका काय असणार आहे, कशा प्रकारे आघाडीचा या पुढचे निर्णय असणार? नाही, येऊ ना. आज पहिलाच दिवस होता आणि आज काही चर्चेचा दिवस नव्हता. आज केवळ शपथविधीचा दिवस होता. उद्या पण तो दिवस हा राखीव ठेवलाय शपथविधी करता. उद्या पण काही चर्चा होणार नाही. त्यामुळे लगेच आम्ही काही कुठले प्रश्न मांडले नाहीत असं नाही. आम्हाला आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवायचे, ते जनतेने आम्हाला विश्वास ठेवून इथपर्यंत पाठवले, तो सगळा विश्वास आम्हाला खरा करून दाखवायचे आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा कामच करायचंय. पण आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे निकालाला घेऊन, आणि त्यामुळे तो ऐरणीवर असावा म्हणून आम्ही एकीकडे निकालाचा प्रश्न तुम्ही ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करतात, दुसरीकडे पाहायला गेलं तर विरोधात असल्यामुळे कुठेतरी विरोधी पक्षनेता तुम्हाला आता देता येणार नाही, कारण पुरेसं संख्याबळ त्यासाठी लागतं. ते चुकीचं रेटॉरिक आहे. असं कुठेही लिहिलेलं नाही की किती संख्या पाहिजे, हे असं कोणीही सांगितलेलं नाही आणि त्यामुळे हे असं का पसरवलं जातंय मला याची कल्पना नाही. मी तरी कुठल्याच पुस्तकात वाचलं नाही. असं असेल तर कृपया दाखवावं. साधारणतः फडणवीस असं म्हणत आहेत की विरोधकांनी योग्य मुद्दे मांडले तर त्यांना नक्कीच सहकार्य करू. ते असू शकतं ना. आता ते काय बोलले मी त्यावर बघितलं नाही, आणि जर ते असं बोलले असतील तर गैर काय, योग्य मांडले तर ते सहकार्य करणार असतील तर आनंद आहे. या आपण पाहतो की एकंदरीत जर विरोधी पक्ष नेता स्थापन करण्यासाठी कोणतेही 2/3 मेजॉरिटी किंवा कोणतेही असेल तर त्याची गरज नाही लागत. पुस्तकामध्ये अशा प्रकारचं कोणतंही नाहीये. जर कोणत्याही अशा गोष्टी असतील तर त्या दाखवाव्यात, अशा प्रकारचं वक्तव्य वरुण सरदेसाई यांनी आपल्याशी बातचीत करताना. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.